नमस्कार. आजच्या या सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत जो आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेला आहे आणि तितकाच प्रेरणादायी आहे. ती संकल्पना म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारी अगदी सामान्य व्यक्ती फक्त आपली कठोर शिस्त, अपार कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर एक यशस्वी व्यावसायिक कशी बनू शकते. हा प्रवास फक्त पैशांचा नाहीये बरं का, तर तो आहे एका अफाट जिद्दीचा आणि चिकाटीचा. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या माहितीपूर्ण सत्रात आपण प्रामुख्याने 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिली म्हणजे उद्योजकाची नेमकी व्याख्या, त्यानंतर दैनंदिन सवयींचं महत्त्व, ग्राहकांशी संवाद, पैशांचं काटेकोर व्यवस्थापन आणि शेवटी व्यावसायिक आव्हानांचा सामना कसा करायचा. हे तेच मूलभूत स्तंभ आहेत जे प्रत्येक नवोदित व्यावसायिकाने आत्मसात करणं गरजेचं आहे. तर आपला पहिला मुद्दा आहे उद्योजकाची व्याख्या. पण उद्योजक म्हणजे फक्त मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे मालक असतात का? अजिबात नाही. आपल्या आजूबाजूला बघा, सलून चालवणारी रीना, दुरुस्तीच्या दुकानातला राम, अन्नाचा स्टॉल चालवणारे अनिता आणि सुरेश, किंवा अगदी आपला स्थानिक शिंपी, हेच आपले खरे उद्योजक आहेत. यांच्यात एक गोष्ट खूप कॉमन असते. ते कुणाकडेही नोकरी मागायला किंवा संधीची वाट बघत बसत नाहीत. त्याऐवजी ते आपल्या परिसरातील गरजा अचूक ओळखतात आणि स्वतःसाठी तसेच इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करतात. म्हणूनच जर आपण उद्योजकाची व्याख्या बघायची ठरवली तर उद्योजक म्हणजे अशी एखादी सामान्य व्यक्ती असते जी स्वतःची विशिष्ट कौशल्य, अथक परिश्रम आणि उत्तम सेवेचा वापर करून स्वतःची उपजीविका निर्माण करते. हेच ते लोक आहेत जे आपल्या छोट्याशा कल्पनेचं रूपांतर एका मोठ्या मूल्यात करतात. अगदी खरं सांगायचं तर प्रत्येक शहरात, गावात आणि गल्लीत आर्थिक बदलाला चालना देण्याचं काम हेच सामान्य लोक करत असतात. आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, दैनंदिन सवयींचं महत्त्व. यशस्वी व्यवसाय म्हणजे फक्त एखादी भन्नाट आयडिया असणं नव्हे, तर त्यामागे रोजच्या रोज घेतले जाणारे कष्ट असतात. एक यशस्वी उद्योजक हा अक्षरशः वन मॅन आर्मी असतो. तो एकाच वेळी अनेक भूमिका निभावत असतो. रीना किंवा रामचं उदाहरण घ्या ना. कामांचं नियोजन करण्यापासून ते सामानाची खरेदी करणं, ग्राहकांना उत्तम सेवा देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिशोब ठेवणं, ही सगळी कामं त्यांना एकट्यावाच हाताळावी लागतात. कल्पनेच्या पडद्यामागे दररोज पडणाऱ्या कष्टांची ही खूप मोठी साखळी असते. या प्रक्रियेतले टप्पे अगदी ठरलेले असतात. सर्वात आधी येतं कामांचं आणि खरेदीचं अचूक नियोजन. त्यानंतर ग्राहकांना हसतमुखाने दिलेली सेवा. मग पैसे आणि नोंदी काळजीपूर्वक सांभाळणं, दिवसभरात येणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या लगेच सोडवणं आणि सर्वात शेवटी दुसऱ्या दिवसाची तयारी करणं. हीच ती शिस्तबद्ध साखळी आहे जी अनिता आणि सुरेश यांच्या स्टॉलसारख्या कोणत्याही व्यवसायाला अगदी सुरळीत आणि विश्वासार्हपणे चालवत ठेवते. आता येतो आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, ग्राहकांशी संवाद. कारण निष्ठावान ग्राहकांशिवाय कितीही उत्तम नियोजन असलं तरी ते कुचकामी ठरू शकतं. आता हेच बघा, एखाद्या जनरल स्टोअरमध्ये जेव्हा आपल्याला योग्य, नम्र आणि तत्पर सेवा मिळते तेव्हा आपण तिथे वारंवार जातो, बरोबर? हीच शाश्वत उत्पन्नाची गुरुकिल्ली आहे. उत्तम सांघिक कार्य आणि शिस्त यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतात. यामुळे व्यवसाय फक्त चालतच नाही, तर तो संपूर्ण समाजात आपला एक वेगळा विश्वास निर्माण करतो. उत्तम ग्राहक सेवेची काही खास वैशिष्ट्ये असतात, जसं की ग्राहकाचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणं, नेहमी नम्र राहणं आणि हो, जे पूर्ण करता येईल तेवढंच आश्वासन देणं. तसेच रास्त दर आकारणं आणि ग्राहकाचा आदर करणं. ह्या सवयींमुळे एक सखोल विश्वास निर्माण होतो आणि हाच विश्वास कोणत्याही स्थानिक व्यवसायाला एकदम भक्कम बनवतो. यानंतर आपण बघणार आहोत आपला चौथा स्तंभ, पैशांचं काटेकोर व्यवस्थापन. आर्थिक सवयींचा कोणत्याही व्यवसायाच्या स्थिरतेवर थेट परिणाम होत असतो. इथला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पैशांची गल्लत अजिबात न करणे. प्रत्येक रुपयाची जबाबदारी घेणं हे उद्योजकाचं प्राथमिक कर्तव्य आहे. यासाठी व्यवसायाचे पैसे आणि आपला वैयक्तिक घरखर्च हे पूर्णपणे वेगळे ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ही आर्थिक शिस्तच व्यवसायाच्या सुरक्षिततेचा आणि प्रगतीचा भक्कम पाया असते. दैनंदिन आर्थिक सवयींविषयी बोलायचं झालं तर दररोजच्या विक्री आणि खर्चाची अचूक नोंद ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तसेच भविष्यात लागणाऱ्या सामानासाठी आणि दुरुस्तीसाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवणं,
अन्नाचा अपव्यय टाळणं, बिलं वेळेवर भरणं आणि बाजारातल्या किमतींवर नियमित लक्ष ठेवणं ह्या गोष्टी मस्ट आहेत. असं केल्यामुळे आणि अपव्यय टाळल्यामुळे जेव्हा व्यवसायात कधी मंदीचा काळ येतो ना, तेव्हाही आपला व्यवसाय सुरक्षित राहतो. आणि आता आपला शेवटचा भाग, व्यावसायिक आव्हानांचा सामना. कारण प्रत्येक व्यवसायात कधी ना कधी संकटे ही येतातच. विचार करा, जेव्हा रीना किंवा राम यांच्या व्यवसायात अचानक विक्री घटते, कच्च्या मालाचा खर्च वाढतो किंवा ग्राहकांच्या काही तक्रारी येऊ लागतात, तेव्हा त्यांनी पुढचं पाऊल काय टाकायला हवं? अशाच संकटाच्या वेळी या व्यावसायिकांनी काय करावं हा प्रश्न नक्कीच उभा राहतो ना? अशा वेळी डोकं शांत ठेवून समस्या हाताळणं सर्वात महत्त्वाचं ठरतं. परिस्थितीशी वेगाने जुळवून घेणं आणि लवचिक राहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे कधीकधी व्यवसायात एखादी नवीन सेवा जोडावी लागते, तर कधीकधी व्यवसायाचं ठिकाणही बदलावं लागतं. पण काहीही झालं तरी हार न मानता, न थांबता सतत काम करत राहण्याची जिद्द दाखवावी लागते. आणि म्हणूनच या संपूर्ण आढाव्याचा मुख्य गाभा एका वाक्यात सांगायचा तर, चिकाटी दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत करते. अगदी 100% खरं आहे. व्यवसायात दीर्घकाळ टिकून राहायचा असेल तर सतत प्रयत्न करत राहणं आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणं हाच एकमेव खात्रीशीर मार्ग आहे. तर आज आपण पाहिलं की यश मिळवण्यासाठी नियोजन, प्रामाणिक आणि उत्तम सेवा, पैशांच्या अचूक नोंदी आणि अफाट चिकाटी या सर्व गोष्टींची नितांत आवश्यकता असते. आता जाता जाता हा विचार नक्की करा, यापैकी कोणती व्यावसायिक सवय पुढच्या एखाद्या मोठ्या स्थानिक व्यवसायाचा भक्कम पाया ठरू शकेल? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. आजच्या या माहितीपूर्ण सत्रात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.